नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। हा व्हिडिओ कालचा आणि काल एकादशी निमित्त 24 तासाचा अखंड जप झालाय गजानन मंदिरमध्ये। एकादशीच्या दिवशी सुरू झाला तर काल तो संपला। काल दुपारी खूप मोठा कार्यक्रम झाला, महाप्रसादाचा कीर्तन झालं। तर तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही आणि तो टाकला पण नाहीये, परंतु तो कार्यक्रम झाल्यानंतर मग संध्याकाळी तुळशी विवाह करायचं ठरवलं होतं। तर मी तो कार्यक्रम करून दुकानात आले होते आणि त्यांनी त्यानंतर ठरवलं की आज तुळशी विवाह करायचा, कारण मंदिरमध्ये छान तुळशी आहे। तर जेव्हापासून गजानन महाराजांच्या मंदिरमध्ये गजानन महाराजांची स्थापना झाली त्या वर्षीपासून तुळशी विवाह करत आहे। तर या वर्षी पण करायचं होतं। तर पहिले त्यांनी बुधवार ठरवला होता, परंतु मग नंतर पुन्हा बुधवार कॅन्सल करून मग कालच करायचं ठरवलं त्यांनी। तर त्यासाठी त्यांची तयारी सुरू झाली होती आणि मी तर दुकानातच होती, कारण हे काही दुकानामध्ये काल आले नव्हते, खूप उशिरा आले, 7 वाजता आले। त्यानंतर मग मी घरी गेले आणि नंतर मग मंदिरामध्ये गेले। तर मंदिरमध्ये गेले तर त्यांची सगळी तयारी झाली होती। तयारी म्हणजे तुळशीला सजवणं सुरू होतं। मसाला भात बनवायचं ठरवलं होतं, तर मसाला भाताची तयारी केली होती। सगळं लसण, जिरं, मसाले सगळे तयार केले होते। सगळा भाजीपाला कापून होता, म्हणजे भाजीपाला म्हणजे टमाटर, कांदे, मिरची, सांबार सगळं, आणि भात फोडणी घालायला घेतला होता त्यांनी। आणि त्यानंतर मग आता भात शिजत आला होता आणि तुळशीला पण छान सजवलं होतं। आणि आता नवरदेवाला आणायचं होतं। नवरदेव म्हणजे विष्णू भगवान, म्हणजे कृष्णमूर्ती। तर आता त्यांना आणायसाठी वत्सल मॅडमच्या घरी जायचं होतं। तर छान ढोलक होतं, ते भाऊ ढोलक वाजवतात, खूप छान वाजवतात खिरकार भाऊ। तर दरवर्षी असाच नवरदेव आणला जातो आणि त्यानंतर मग त्यांच्या घरी खूप छान नवरदेवाला बँडवाजासहित आणलं मंदिरमध्ये छान। त्यानंतर मंदिरमध्ये आल्यानंतर छान पूजा केली, ओवाळलं, जसं आपण नवरदेवाला करतो त्याचप्रमाणे। तर या आहेत आसूटकरताई, तर आसूटकरताईंनी छान पूजा केली आणि त्यानंतर मग ओवाळलं। ओवाळल्यानंतर आता नवरदेवाला मंदिरमध्ये घेतलं आहे अंदर, छान स्वागत केलं नवरदेवाचं आणि आता तुळशी विवाह होणार संपन्न। तर या पद्धतीने स्वागत झाल्यानंतर त्यांना बसण्यासाठी छोटासा स्टेज तयार केला होता। तर तिथे कृष्ण भगवानांना विराजमान केलं आणि आता तुळशी विवाहाची सगळी तयारी झाली होती। दिवे वगैरे मंदिरामध्ये सगळीकडे लावले होते। त्यानंतर घरूनच त्यांनी पूजा करून आणली होती, परंतु इथे आल्यानंतर मग पहिलेच गणपतीची स्थापना करून पूजा करून घेतली होती, घट मांडला होता आणि आता फक्त कृष्णामूर्ती ठेवून त्यांची पूजा करायची होती। तर सगळं वस्त्र, कपडे नवीन चढवले, त्यानंतर मग पूजा केली आणि आता तुळशी विवाह सुरू झाला आहे। अंतरपाठ धरला गेला आणि त्यानंतर मग मंगलाष्टका सुरू झाली। मंगलाष्टका झाल्यानंतर मग छान हार चढवला तुळशी मातेला आणि कृष्ण भगवानांना पण हार चढवला आणि मंगळसूत्र सगळं काही झाल्यानंतर आता आरती करायची होती, परंतु आरती करायच्या आधी फटाके फोडले। फटाके फोडून झाल्यानंतर मग थोड्याशा फुलजड्या आणल्या होत्या घाटोळेताईंनी, तर त्या फुलजड्या लावल्या छान आणि ढोलक तर वाजतच होतं, कारण मंगलाष्टका म्हटल्यानंतर कसं बँडवाजा वाजतो त्या पद्धतीने, आणि छान फुलजड्या लावल्या सगळ्यांनी। आणि सगळ्या आरती ग्रुप होता आणि इतरही मंडळी होती आणि जवळजवळ 60-70 जण होते तुळशीच्या लग्नाला आणि सगळ्यांनी खूप छान मजा घेतली आहे तुळशीच्या लग्नाची। आणि त्यानंतर मग आता आरतीला सुरुवात झाली आहे। आरती झाल्यानंतर जो मसाला भात बनवला होता तो सगळ्यांना देण्यात येणार आहे आता, आणि छान काला बनवला होता लायांचा, लाया, दही, मिरची, सांबार सगळं काही टाकून छान लायांचा पोह्यांचा काला बनवला आणि आता सगळ्यांना मसाले भात आणि काला वाटण्यात आला। पेढ्याचा प्रसाद होता तो पण वाटला, सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि आता आम्ही पण जेवण करायसाठी बसलो होतो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि तुळशीचं लग्न ते कमेंटमध्ये नक्की सांगा।